नमस्कार मंडळी, मी आरती आणि माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये मी मुलींच्या फेवरेट टॉपिक बद्दल बोलणार आहे, विच इज लिपस्टिक. म्हणजेच या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे माझे पर्सनल फेवरेट लिपस्टिक्स विच आर व्हेरी अफोर्डेबल अँड वर्थ द प्राइस. चला सुरू करूया. तो फर्स्ट लिपस्टिक आय हॅव इज दिस फ्रॉम ब्रँड इनसाइड ब्युटी आणि द शेड इज स्टे बेसिक नंबर 08. सगळ्यात अगोदर आय मस्ट से इनसाइड ब्युटी या लिपस्टिक्स आर इनसेन. यांच्या लिपस्टिक्सना लाईट वेट, हायली पिगमेंटेड, लॉंग वेअर, स्मज प्रूफ आणि व्हीगन आहेत. सो मी सगळ्यात पहिला या लिपस्टिक बद्दल बोलेल. दिस इज माय गो टू न्यूड लिपस्टिक फॉर एव्हरी आउटफिट. तर ही ना एक मॅट लिपस्टिक आहे विथ अ क्रीमी टेक्स्चर. मी नेहमी क्रीमी टेक्स्चर वाला लिपस्टिक प्रेफर करते ओव्हर अ लिक्विड लिपस्टिक. लेट मी अप्लाय अँड शो इट टू यू. लुक ॲट द कलर गाईज. मी हा कलर ना संपायच्या अगोदर ऑलरेडी घेऊन मोकळी झालेली असते. अप्लाय केल्यानंतर ना याला थोडा वेळ ड्राय होऊन द्या अँड देन यू आर गुड टू गो. आणि गाईज ही लिपस्टिक ना तुमच्या लिप्सला अजिबात ड्राय करत नाही लाईक अदर लिक्विड लिपस्टिक्स. मला असं वाटतं हा शेड ना ऑलमोस्ट सगळ्या स्किन टोन साठी एकदम परफेक्ट आहे आणि इट जस्ट वर्थ फॉर ₹200. नेक्स्ट आय हॅव दिस लिपस्टिक अगेन फ्रॉम द ब्रँड इनसाइड ब्युटी अँड द शेड इज वॅम्प मी अप 01. आणि आता या शेड बद्दल सांगायचं गेलं तर इफ यू आर अ पार्टी पर्सन जस्ट क्लोज युअर आईज अँड हॅव दिस शेड. म्हणजे मी तरी पर्सनली जेव्हा कुठल्या ट्रेडिशनल लुक करत असेल किंवा कुठल्या लग्न कार्यात जात असेल तर मी हा प्रेफर करते. आता या लिप्सला अप्लाय करायच्या अगोदर ना मी थोडंसं माझ्या लिप्सला लाईन करून घेते विथ दिस स्विस ब्युटीचं ब्राऊन लिप लायनर. मी तुम्हाला ही लिपस्टिक आता लावून दाखवते. जेव्हा केव्हा ना तुम्ही ट्रेडिशनल आउटफिट घालताय, इफ इट इज इन लाईट कलर ना गो फॉर दिस रेड लिपस्टिक. आय एम जस्ट लव्हिंग दिस कलर. आणि याच्या प्राइस बद्दल सांगायचं गेलं तर इट इज सेम ₹200. मुव्हिंग अहेड अगेन इनसाइड ब्युटी. असं नाहीये की माझ्याकडे इतर ब्रँड्स नाहीयेत, ते सुद्धा आहेत, मी ते सुद्धा दाखवणार आहे. पण सध्या इनसाइड ब्युटीचे सगळे लिपस्टिक्स दाखवून देते. तर हा शेड आहे बेरीज ऑन आईज 28 आणि हा ना थोडासा असा मड ब्राऊन कलर आहे. आधी मला ही लिपस्टिक काढू दे. लावण खूप इझी आहे आणि थोडंसं काढायला त्रास होतोय. चला स्वच्छ करून बघूया. हा लावताना ना थोडासा असा ग्लॉसी लुक देतो. पण थोड्या वेळाने जेव्हा हे ड्राय होऊन जातं ना त्यानंतर हा मस्त असा मॅट लुक देतो. ऍज आय सेड हा कलर थोडासा मड ब्राऊन कलर आहे आणि मला असं वाटतं की हा कलर सगळ्याच आउटफिट वरती जाणार नाही. अँड गाईज दिस लिपस्टिक इज जस्ट फॉर ₹130. सो नेक्स्ट लिपस्टिक ही आहे फ्रॉम दी ब्रँड हिलरी रोडा आणि याच्यावरती ना काही शेड नंबर किंवा असं काही दिलं नाहीये. ऑल्सो ही मला ना ब्रँड कडून आली आहे. हा कलर ना थोडासा असा पीची पिंक आहे. आय थिंक हा त्यांना सूट करेल ज्यांची स्किन टोन थोडीशी फेअर असते. मी काय करते ना, जर मला ही लिपस्टिक लावायची असेल ना तर मी 2 शेड मिक्स करते आणि लावते. मी करून दाखवते. अगेन मी सेम हे स्विस ब्युटीचं लिप लायनर घेते. मला ना याचा शेड आधी सांगू दे तुम्हाला. याचं नाव आहे डार्क चॉकलेट आणि द शेड नंबर इज 12. माझं फेवरेट लिप लायनर आहे हे. तर मी काय करते ना, हे याला असं लाईन करून घेते. थोडंसं इनर कॉर्नरला मी थोडं शेड करते आणि त्यानंतर मी ही लिपस्टिक लावते. अँड नाव मिक्स. मी याचं ऍक्च्युअल जे स्वॉच आहे ते तुम्हाला दाखवते. असं नाही की मला ही लिपस्टिक आवडत नाही. जेव्हा मी ह्याला ना असं मिक्स करून लावते ना, बघा किती सुंदर असा लिप शेड क्रिएट होतो. आता मी याची प्राइस तर सांगू शकणार नाही कारण हे मला ब्रँड कडून आलं होतं. सो या नेक्स्ट माझ्याकडे आहेत या 2 लिपस्टिक्स विच इज फ्रॉम मेबलिन न्यूयॉर्क. इट्स अ सुपर स्टे टेडी टेंट लिपस्टिक. सगळ्यात आधी ना आपण या शेड बद्दल बोलूया. तर या शेडचं नाव आहे हार्ट लॉकेट आणि द नंबर इज 125. तर मी या शेड बद्दल जेवढं बोलेल ना तेवढं कमी आहे. जसं मला ती इनसाइडची स्टे बेसिक लिपस्टिक आवडते तसंच मला ही सुद्धा आवडते. बिकॉज दिस लिपस्टिक इज अ एव्हरी डे लिपस्टिक. स्वॉच करून दाखवते. ही लिपस्टिक ना एकदम सॉफ्ट आणि लाईट वेट आहे. त्याचं टेक्स्चर ना एकदम असं क्रीमी आणि ऑल्सो पिगमेंटेड आहे. मी ना या लिपस्टिकला ना ऍज अ ब्लश सुद्धा युज करते. I just love this lipstick a lot. आता आहे हा शेड विच इज मस्कारा टियर अँड द शेड नंबर इज 20. तर जेव्हा केव्हा ना मला असं काहीतरी डार्क लिपस्टिक लावायचं मन करतं ना तेव्हा मी हा शेड युज करते. तुम्हाला स्वॉच करून दाखवते. हा ना थोडासा असा डार्क ब्राऊन कलर आहे. आय थिंक असा शेड ना माझ्या स्किन टोनला ना जास्त सूट करतो. आता या लिपस्टिकच्या प्राइस बद्दल सांगायचं गेलं तर इट इज समथिंग अराउंड 500 or 600. पण मी हे सेल मधून घेतलं होतं तर इट वॉज हाफ द प्राइस. आय थिंक मी हे 250 का 300 ला घेतलं होतं each आणि मला असं वाटतं ना इट वर्थ द प्राइस. नेक्स्ट आय हॅव इज दिस विच इज अ मेबलिन सुपर स्टे इंक क्रेयॉन लिपस्टिक आणि या लिपस्टिक बद्दल ना मी आधी सुद्धा बोलले.
सो पुन्हा एकदा बोलते, तर याचा शेड आहे चेंज इज गुड आणि द नंबर इज 85 आणि इट्स अ व्हेरी ब्युटिफुल पिंक पीच कलर. जसं मी आधी सुद्धा सांगितलं होतं, त्याचा फॉर्म्युला ना एकदम क्रीमी आणि स्मूथ आहे आणि त्यामुळे ना इट इज व्हेरी इझी टू अप्लाय इट ऑन युअर लिप्स. इट इज सो मच पिगमेंटेड. ऑल्सो याची फिनिशिंग ना थोडीशी मॅट सॅटिनी आहे आणि वन्स यू लेट इट सेट हे जरा पण स्मच करणार नाही. ऑल्सो ऍट द सेम टाइम ना तुम्हाला हे असं पाठी शॉर्पनर सुद्धा मिळतं टू जस्ट शॉप युअर लिपस्टिक. आय थिंक ही लिप शेड ना ओनली फेअर टू मीडियम स्किन टोन मध्ये सूट होणारी आहे. सो टॉकिंग अबाउट द प्राइस रेंज, ही ना थोडीशी कॉस्टली आहे. इट इज समथिंग अराउंड 500, पण मी सेल मधून घेतली होती तर मला ही काहीतरी 300 or 350 ला मिळाली होती. नेक्स्ट माझ्याकडे आहे हे मेबेलिन न्यूयॉर्कचं सुपर स्टे मॅट इंक लिपस्टिक आणि द शेड इज फायटर, नंबर इज 05. आय थिंक दिस शेड इज बिट सिमिलर टू द शेड इनसाइड ब्युटीचं बेरी ऑन आईज, पण इतकंही सिमिलर नाहीये, थोडासा लाइटर शेड आहे. इफ यू आर अ कॉलेज गर्ली यू कॅन गो विथ दिस शेड. हा मला असं वाटतं ऑल स्किन टाइप आहे. प्राइस बद्दल सांगायचं गेलं तर इट इज फॉर ₹350. नेक्स्ट लिपस्टिक इज दिस विच इज फ्रॉम द ब्रँड कलर केमिस्ट्री अँड द लिप शेड इज हनी 02. ट्रान्सफरेबल लिपस्टिक आहे. ऑल्सो ही स्मज आउट करते खूप इझिली. याचा टेक्स्चर क्रीमी आहे. मी ही लिपस्टिक यासाठी घेतली कारण मला याचा कलर खूप आवडलाय. मी याला इतकं युज केलंय तुम्ही बघू शकता. आता माझ्याकडे शॉर्पनर नाहीये तर मी या ब्रशच्या हेल्पनी माझ्या लिप्सवर लावते. किती प्रिटी कलर आहे हा. मी या लिपस्टिकला ना फक्त शेडमुळे घेतलं आहे. या लिपस्टिकची प्राइस ना इज समथिंग अराउंड 850, बट मी ही सेल मधून घेतली तर आय गॉट इट फॉर समथिंग अराउंड 400. सो आता माझ्याकडे जेवढ्या लिपस्टिक होत्या त्या मी सगळ्या तुम्हाला दाखवल्या, पण मी म्हटलं थोडेफार चिक आणि लिप टिंट्स सुद्धा तुम्हाला दाखवते. तर माझ्याकडे हे 2 लिप आणि चिक टिंट्स आहे. मला असं वाटलं मी हे सुद्धा या व्हिडिओमध्ये इन्क्लूड करते. हे खरंच एक मस्ट बाय प्रॉडक्ट आहे. मी तुम्हाला ना यातला हा शेड लिप्सवर लावून दाखवते. सी, जे मेबेलिनचं आहे ना ते मी माझ्या चिक्सवर अप्लाय करून दाखवते. एकदम थोडंसं टायनी डॉट लावा. मला तर हे पण जास्त वाटतंय, पण नाउ जस्ट स्टार्ट ब्लेंडिंग इट. So girls, if you love buying chick and lip tints, go for this too. So this one is Maybelline Sun Kiss Matte Blush आणि याचा शेड आहे Berry Branch, number is 33 and the other one is from House of Makeup and the shade is Juicy Secret 03. So मी मोस्टली तरी हा वाला शेड प्रेफर करते ओव्हर दिस शेड कारण हा थोडासा डार्कर आहे. And yeah, that is it for this video. या व्हिडिओमध्ये मी जेवढे लिपस्टिक दाखवले मला असं वाटतं ते इंडियन स्किन टोन साठी आहे, विच इज माय स्किन टोन. आणि बऱ्यापैकी जे लिपस्टिक्स आहेत ना ते मी सेल मधून घेतले तर ह्याची प्राइस थोडी खाली होत असते. आणि जर तुम्हाला ह्यातली कोणतीही लिपस्टिक घ्यायची असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देईल, नक्की बघा. आणि या दॅट्स इट. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला माझ्या इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.